वक्फ बोर्ड हे सरकारच्या अखत्यारीत येतं. वक्फ बोर्डाच्या जमिनीत घोटाळा झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. घोटाळ्याबाबत एकदाही ॲक्शन घेतली गेली नाही असंही इम्तियाज जलील म्हणालेत. वक्फच्या जमिनीवर कमीत कमी मुस्लिम समाजासाठी शाळा सुरू करा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. वक्फ म्हणजे वक्फ बोर्ड जे असतं ते केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या मायनॉरिटीज गव्हर्नमेंटच्या जो मायनॉरिटी डिपार्टमेंट असतात त्याच्या इख्तियारीत येतं. त्याचा सीईओ कोण असतं तर तेच अपॉइंट करतं. चेअरमॅन कोण असतं तर गव्हर्नमेंटच अपॉइंट करतं. हे सगळे लोक तुमचे होते. तरी सुद्धा इतकी वक्फची जमीनच्या जे घोटाळे झालेले आहे तुम्ही त्याच्या बाबतीत एक ऍक्शन दाखवा ना. एक ऍक्शन दाखवा. मी आज माझ्या शहराच्या बाबतीत बोलतो. जालना रोडची जे पूर्ण प्रॉपर्टीज आहे ते वक्फची प्रॉपर्टी आहे. संरक्षण देणारे कोण आहे इकडचे स्थानिक नेते मंडळी आहे. ठीक, वो जमीन किसी को दीजिए मत, लेकिन कम से कम आप मुस्लिम बच्चियों के लिए उस जमीन के ऊपर स्कूल स्टार्ट करिए. वो बच्चियां पढ़ेगी तो देश बढ़ेगा, समाज बढ़ेगा आगे. तो हम ये मांग कर रहे हैं. वक्फ म्हणजे दान. माझ्याकडे जी संपत्ती आहे ते मी दान करू शकतो, पण तुम्ही त्या वक्फ बोर्डच्या जमिनी अननेसरी लिटिगेशन मध्ये टाकायच्या, निकाल आपल्यासारखा लावून घ्यायचा आणि त्याचे काहीतरी उत्पन्न जसं मला ते विकायचं. कुणाला विकायचं मी म्हणणार नाही की मुस्लिम समाजालाच विकायचं, एखाद्या धाड्या दांडग्या माणसाला कुणाला विकायचं. हे वक्फ मध्ये चाललेलं होतं. त्या वक्फ बोर्डच्या माध्यमातून संपूर्ण देशाचं जर उत्पन्न पाहिलं तर 167 कोटी रुपये होतं. इतकं कमी उत्पन्न. बरं, वक्फ बोर्डचा पर्पज काय? वक्फ बोर्डच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं ते सरळ सरळ मुस्लिम समाजातील महिला आणि मुस्लिम समाजातील गोरगरीब विशेषतः विद्यार्थी यांचं शिक्षण व्हावं. आणि केंद्र सरकारचं प्रामाणिक धोरण तेच आहे. वक्फ बोर्डच्या मधून उत्पन्न जे काही येईल ते मुस्लिम समाजाला हवं. काही कुठलाही बदल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.